नमस्कार. मी वैष्णव साहित्यकृत. तर आज सोन्याचा रेट स्थिर आहे 1,31,500 रुपये आणि चांदीचाही रेट 1,88 पर्यंत आहे. 1,85 1,88 पर्यंत आहे. तर सोन्याचा चांदीचा रेट बऱ्यापैकी आत्ता काल रेट वाढला होता फार. तर आज स्थिर आहे, म्हणजे शक्यतो आज 400-500 रुपयेमध्ये वरखालीमध्ये दाखवतोय. तर ज्यांनी चांदी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यांनी टप्प्याटप्प्यानं जरी सेल केली तर चालेल. म्हणजे साधारणतः 1,00,000 एका महिन्यात 1,00,000वरून 1,90,000पर्यंत रेट गेलेला आहे. आणि बरेच जणांचं बऱ्यापैकी फोन येतात किंवा कन्फ्यूज आहेत काय कारण प्रत्येक माणसांचा म्हणजे व्यापाऱ्यांचा किंवा दुकानदारांचा हा अंदाज चुकलेला आहे. आणि अशा रीतीने ज्या वेळेला रेट वाढला जातो त्यावेळेला थोडंसं आपल्याला जर प्रॉफिट झाला असेल किंवा ज्यांनी चांदी इन्व्हेस्टमेंट केले त्यांच्यासाठी आहे, कस्टमरसाठी नाही आहे. तर ज्या पद्धतीत रेट वाढत जाईल त्या पद्धतीत तुम्ही चांदी विकत चला. सोनं मी म्हणत नाही, कारण सोन्याचा रेट हा बऱ्यापैकी स्थिर राहतो, जास्त कमी होत नाही, तो वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे सोनं इन्व्हेस्टमेंट केलं तर ते लाँग टाईम असावं. जर इन्व्हेस्टमेंट केलं असेल तर 2 वर्ष 1.5 वर्षाच्या पुढं ते, कारण शक्यतो विक्री करणं हा मला नाही योग्य वाटत आहे. सोनं जर आणीबाणीच्या काळात किंवा तुम्हाला अडचण असेल घराच्या कामासाठी किंवा एखादं शेत घ्यायचं असेल तशा वेळेला तुम्ही सोनं विकलं तर चालेल. पण चांदीचा व्ह्यू असा आहे की चांदी उलटसुलट पळत असते. आणि चांदी ज्यांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलेली आहे त्यांनी ते बऱ्यापैकी टप्प्याटप्प्यानं सेल करत जावं, जसं प्रॉफिट मिळेल तसं. तर सोनं व चांदी इथून पुढं सुद्धा वाढेल. 2,10,000 रुपयाचं साधारणतः चांदीचं टार्गेट आहे, पण बघू कसं होतं आता. आणि सोनं ही त्या पद्धतीत 1,42,000 पर्यंत जाईल असं अंदाज आहे. तर सोनं चांदी खरेदी करा. आज खरेदी केलं, उद्या जरी समजा थोडंसं रिटर्न आलं तर भ्यायचं काही काम नाही, कारण तो टप्पा हा गाठून पुढं जाणारच आहे. म्हणजे त्यात 1-2 महिने लागेल, 3 महिने झालं म्हणजे तुम्ही 1,31,500 रुपयाला घेतलं आणि समजा उद्या 1,20,000 रुपये जरी आलं तरी ते बऱ्यापैकी वाढणार, त्याचा रेट हा वाढणारच आहे. तुम्ही कोरोनापासून बघितलं, कोरोना आला त्यावेळेला म्हणजे 32,000 रुपये दर होता, त्यावेळेला 48,000 ते 58,000 रुपये दर झाला. तर तो रिटर्न किती आला? 6 ते 7,000 म्हणजे 48,000 वर आला, म्हणजे 58,000चा 48 वरती आला, म्हणजे 30,000चा दर 60,000 झाला. जसा डबल झाला तसा आत्ता सुद्धा झालेला आहे. की गेल्या वर्षी ह्याच दिवसात 63,000 रुपये दर होता, तो आत्ता साधारणतः 1,30,000 ते 1,31,500 रुपये झालेला आहे. म्हणजे तुम्ही जर वाट बघत असशीला की रेट खाली येईल तर वाट पाहू नका. ज्या वेळेला तुम्हाला जेवढं कॅपॅसिटी होईल त्यावेळेला तेवढं घ्या. जर खाली आलाच दर आणायची तर तुम्ही साधारणतः त्यावेळेला तेच दागिने जे आत्ता केलेले आहेत ते घाणवट स्वरूप ठेवून बँकेत लोन करून त्याच्यावरती त्यावेळेला कमी दरात खरेदी करू शकता आणि आपलं सोनं डबल करू शकता तुम्ही, म्हणजे वाढवू शकता. तर सोन्याचा रेट हा तुम्ही मागं जर वळून बघितलं तर रेट हा वाढतच आहे. आता पहिल्यांदा कसं 2-3 वर्षानंतर बऱ्यापैकी 10,000 5,000 रुपये वाढत होता, पण आता कोरोना येऊन गेल्यापासून बऱ्यापैकी वर्षाला नाही म्हणलं तर 60% ते 70% दर वाढत आहे. म्हणजे येत्या 5 ते 6 वर्षात साधारणतः 30,000चा दर 1,30,000 रुपये झालेला आहे, म्हणजे 4 पट वाढलेला आहे. म्हणजे तुम्ही वर्षाला दामदुप्पट जरी म्हटलं असं तरी चालेल, तुमच्या व्याजापेक्षा फार रिटर्न येतात सोन्यामध्ये. त्यामुळे सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट चांगली आहे आणि चांदीमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट चांगली आहे. तर चांदीमध्ये मोठे व्यापारी इन्व्हेस्टमेंट करत असतात. सोनं हे आपल्याला आपल्या भारतीय संस्कृतीनुसार शृंगारासाठी म्हणजे आपल्या शरीर शोभेसाठी वापरलं जातं, त्यामुळे सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आपल्या भारतामध्ये जास्त आहे. तर सोनं खरेदी करत जा, कारण वारंवार बऱ्यापैकी सोनं हे रेट वाढतच जाणार आहे. आणि आत्ता वाढत्या महागाईला, आणीबाणीच्या वेळेला, परकीय देशातील इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीनं सोनं चांदी अजूनही वाढू शकतं. मी सांगितलं त्या प्रकारे आता याच्या आधी माणसं त्या पद्धतीत हुशार नव्हती, म्हणजे जुन्या विचाराची होती.
की त्याच्यापेक्षा शेत घेऊया वगैरे वगैरे अशा पद्धतीत होती. पण आता इन्व्हेस्टमेंट म्हणून आता लोक बऱ्यापैकी 70% लोक हे सोन्यामध्ये उतरलेले आहे ते आणि सोनं खरेदी करत आहे ते. त्यामुळं सोनं येत्या काळात बऱ्यापैकी मजल गाठल, रेट वाढल. त्यामुळं म्हटलं आहे की रिटर्न येण्याची शक्यता फार नाही, एक 7 ते 8% आहे. पण पुश होण्याची, वर जाण्याची शक्यता कमीत कमी 30%, 35%, 40% आहे. मग ज्यांना ज्यांना जशा प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करायचे आहे रोजच्या जीवनात, त्याप्रमाणे ज्यांच्याकडे जसे अवेलेबलता आहे तसे त्यात गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर व्याजापेक्षा 3 पटीनं तुम्हाला बऱ्यापैकी सोन्यामध्ये रिटर्न मिळणार आहे. ते काही लोक अजून सुद्धा सवय आहे त्यांना की पावती करून बँकेमध्ये ठेवायची आणि व्याजावरती डिपेंड राहायचा. तर व्याजापेक्षा मी वारंवार सांगतोय की सोन्यामध्ये बऱ्यापैकी रेट वाढत आहेत आणि त्या पद्धतीने रिटर्न पण भेटत आहे. ते म्हणजे एका वर्षात तुम्ही जर आज जरी 1,30,000 रुपयांनी खरेदी केलं तर पुढल्या वर्षीपर्यंत तुम्हाला 1,45,000 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो, 1,50,000 पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे तुम्हाला 20% रिटर्न मिळतात आणि तिथं बँकेत 10% रिटर्न मिळतात. म्हणजे सोन्यात इन्व्हेस्टमेंट बेटर आहे. जरी तुम्हाला एखाद्या वर्षी स्थिर दर राहिला तरी त्याचा रिटर्न त्याच्या पुढल्या वर्षी तुम्हाला जास्त देत जाणार किंवा रेट वाढत जाणार. एखाद्या वर्षी समजा रिटर्न जरी दर आला किंवा स्थिर राहिला तर तुम्हाला भ्यायचं काही कारण नाही, कारण तुमच्याकडे सेफ्टी आहे. त्या पद्धतीत गोल्ड हा कधीही तुम्हाला अवेलेबल भेटणार आहे, कारण इंटरेस्ट रेट तुमचा बँकेत ठेवला तर कमी आहे, म्हणजे लोन स्वरूपात. तर सोनं आणि चांदी खरेदी करा, आमचं हेच मत आहे. आणि येत्या दिवाळीला तुम्हाला जेवढं जास्त करता येईल तेवढं सोनं खरेदी करा. वैष्णव ज्वेलर्समध्ये तुम्हाला बऱ्यापैकी नवनवीन व्हरायटी गोल्डमध्ये आलेल्या आहेत आणि चांदीमध्ये सुद्धा. तर खरेदीला या. धन्यवाद.